पीसीओडीचा जो त्रास होता तुम्हाला, महिलांमध्ये बऱ्याच महिलांना पीसीओडीशी रिलेटेड चॅलेंज असतात की असे काही येण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, त्यांचे सिस्ट वाढतात आणि त्याच्यामुळे बरेचसे असे चॅलेंज येतात. म्हणजे पीसीओडी मुळे सुद्धा वजन वाढू शकतं, चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात, हेअरफॉल होऊ शकतं, खूप महिलांचे केस याच्यामध्ये जातात. म्हणजे बऱ्याच महिलांना माहितीच नसतं की आपल्याला पीसीओडीचे चॅलेंजेस आहेत. तर स्नेहलता भावे मॅडम, हा जो पीसीओडीचा चॅलेंज होतं ते किती दिवसापासून तुम्हाला होतं? पीसीओडीचे चॅलेंजेस जो होता सर, मला तो खूप वर्षापासून होता. जेव्हा मी म्हणजे आईच्या घरी असताना पासूनच मला तो त्रास होता पीसीओडीचा. त्याच्यासाठी बरेच प्रयत्न केले पण काहीच म्हणजे बरं होत नव्हता तो. परत लग्न झाल्यानंतर पण मला कंटिन्युअली म्हणजे तोच प्रॉब्लेम सुरू राहिला आणि मी त्यासाठी बरेच असे हॉस्पिटल केले, आपले स्त्रीरोग तज्ञकडे. आणि त्याच्यासाठी मी काय नाही ते पर्याय केले माझं वजन कमी व्हावं म्हणून. कारण की आपलं जे वजन वाढते त्यामुळे खूप त्रास होतो मला. मी जुम्मा क्लासेसला पण गेली होती सर, त्याच्यामध्ये पण मला काही म्हणजे माझं वजन कमी नाही झालेला होता. त्यासाठी मी युट्यूब वरून निंबू पाणी, गरम पाणी, जिरा, लसण म्हणजे जे कोणी पर्याय सांगितले मी ते पर्याय करून सोडली, पण माझ्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. म्हणजे गोल्डन फिटनेस फॅमिली जॉईन करण्याच्या आधी तुम्ही जे काही ट्रॅडिशनल पर्याय होते, म्हणजे लिंबू पाणी असेल, जिरा पाणी किंवा युट्यूबचे नुस्खे ज्याला आपण म्हणतो, तर ते सर्व करून झाले. ते शिवाय तुम्ही झुंबा क्लास पण लावला होता. स्नेहलताताई, मला काय सांगाल की झुंबा क्लासेस लावल्यानंतर, म्हणजे झुंबा क्लासेस करताना तुमचं थोडंफार प्रमाणात तरी वेट कमी झालं होतं? म्हणजे काय एक्झॅक्टली काय एक्सपिरियन्स होता? कारण बरेच लोक ही जर्नी सुरू करताना 2 किंवा 3 ऑप्शन्स देतात. म्हणजे आपली लिंक फ्री असताना सुद्धा लोक म्हणतात नाही, मी योगाचे क्लास लावलेत किंवा मी झुंबा लावलाय किंवा मी जिम लावले. तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की झुंबा क्लासेसमुळे काही बदल झाला का तुमच्यामध्ये? तर मला म्हणजे मी जेव्हा झुंबा क्लासेसला गेली होती तेव्हा फक्त माझं मी 2 महिने कंटिन्यू केली होती, पण त्याच्यामध्ये माझं फक्त 1 किलोचा फॅट लॉस झालेला होता. आणि तो 1 किलोचा जो माझा फॅट लॉस झालेला होता, तर त्याचबरोबर मला खूप असं विकनेस पण झाला होता. कारण झुंबा क्लासेसला गेल्याच्या नंतर आपल्याला काय आपल्या बॉडीला द्यायला पाहिजे हे म्हणजे त्यांनी सांगितलं नव्हतं. आणि म्हणजे मला पण काही माहिती नव्हतं की झुंबा क्लासेस करून आल्याच्या नंतर बॉडी जी थकते आपण, ते आपल्याला शरीराला काय द्यायला पाहिजे काय नाही म्हणून 2 महिने झुंबा क्लासेसला गेली सर आणि कंटिन्युअली मध्ये 1 महिना बेडवर राहिली होती. म्हणजे तुम्हाला डाएट बद्दल किंवा काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे याचं मार्गदर्शन झालं? काहीच नव्हतं मिळालं सर मला मार्गदर्शन. तुम्ही या आरोग्य फॅमिलीमध्ये आलात, तुमचं अमेझिंग असं पीसीओडीचं चॅलेंज केलं, तुमचं वजन नियंत्रणात आलं, याचं श्रेय तुम्ही कशाला द्याल? म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे हे तुमचं शक्य झालं, हा पूर्ण बदल, ट्रान्सफॉर्मेशन? ज्यावेळेस सर मी हॉस्पिटलमध्ये गेली स्त्रीरोग तज्ञकडे, डॉक्टर फक्त एकच पर्याय सांगतात की तुम्ही वजन कमी करा, पण ते सांगत नाही आपल्याला की कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने वजन कमी करायचे. म्हणून ते मला टॅबलेट द्यायचे, तर मला पाळी यायची. टॅबलेट नाही जर खाल्ली तर ते बंद होऊन जायचं. मला 2 महिने 3 महिने म्हणजे 6 महिने मला असा त्रास होता पीसीओडीचा. आणि त्यांनी सर्व टेस्ट केले होते, कॅन्सरची केली होती, त्याच्या काही मला म्हणजे बरं झालेलं नव्हतं. शेवटचा पर्याय सांगितलं त्यांनी की तुम्ही वजन कमी करा, पण त्यांनी सांगितलं नव्हतं की कसं पद्धतीने वजन कमी करायचं म्हणून. ती सर्व आशा सोडून घरी आम्ही परतून परतलो. आणि ज्यावेळेस म्हणजे माझी बीपी लो वगैरे व्हायची तर सर घरीच सलाईन वगैरे लावायची, घरीच टॅबलेट वगैरे सतत कंटिन्युअली मध्ये गोळ्या वगैरे खात राहायची मी, पण मला काहीही आराम नव्हतं होत. पण थँक्यू म्हणणार की या जर्नीची मला ओळख करून दिली असे सारंग चकोले सर. त्यांनी जर मला या फॅमिलीची ओळख करून दिली नसती तर आज मी तुमच्या समोर अशी 1 तास वर्कआउट पण करू शकली नसती. कारण की मेडिकल कंडिशन मधून म्हणजे आलेली आहे, चॅलेंजेस मधून बाहेर निघालेली आहे. हे सर्व श्रेय देणार मी की आपला फक्त 20% हा वर्कआउट असतो. कारण 20% आपण वर्कआउट का करतो, तर आपल्या बॉडीची मुवमेंट झाली पाहिजे किंवा आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून. पण वर्कआउट झाल्याच्या नंतर आपल्या बॉडीला काय द्यायचं काय नाही हे ह्या फॅमिलीमध्ये सर्व आपल्याला गाईड करतात. आणि 20% वर्कआउट केल्याच्या नंतर मी 80% हा डाएट प्लॅन केला, म्हणजे संतुलित आहार. आणि ह्या फक्त एका ग्लासामुळे माझ्यामध्ये बदल झालेला आहे. मी 2.5 महिन्यामध्ये माझा 17 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. पहिल्या महिन्यात 6 किलो,
त्याच्यानंतर कंटिन्यू मध्ये मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करून मी अडीच महिन्यामध्ये 17 किलोचा फॅट लॉस केली. जसं जसं माझं फॅट लॉस झालं सर, त्याचबरोबर माझं पुढल्या 3 महिन्यापासून मी पीसीओडी सारखा आजार आजपर्यंत कंटिन्यू मध्ये 3 वर्षामध्ये मी कधीही बघितलेली नाहीये. कधीच मला त्रास झाला नाही, कधी टॅबलेट घ्यावं लागली नाही म्हणजे मला पाळी येण्यासाठी. आणि नॅचरल पद्धतीने माझं कंटिन्युअली मध्ये पीसीओडीचा चॅलेंज सॉल्व्ह झाला. माझी बीपी लो होत होती, कधीही सलाईन नाही लावली मी, कधीही टॅबलेट नाही घेतली. सातत्याने आता 3.5 वर्षापासून मी अजिबात गोळी म्हणजे घेतलेली नाही आहे सर. कारण हे सर्व बदल ह्या फॅमिली मध्ये होतात. फक्त 20% आपला हा वर्कआउट असतो आणि 80% आपला हा सफिशियंट आहार. हा एक ग्लास, ह्या एका ग्लासामुळे सर माझं जीवन बदललेलं आहे. येस स्नेहा मॅडम, आता तुम्ही जस्ट बोलता बोलता मेन्शन केलं की कधी कधी तुम्हाला सलाईन लावायची गरज जर पडली तर तुमचे मिस्टर सलाईन लावायचे. तर मिस्टर काय करतात एक्झॅक्टली तुमचे, कुठे आहेत ते? मिस्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट जॉबला आपला हेल्थ डिपार्टमेंट मध्येच आहेत सर. ते सुद्धा सतत आमच्या घरी गोळ्या पडून राहायचे. फार्मसी तयार झाली होती, असं मोठा बॉक्स झालेला होता. कारण सर हॉस्पिटलला जायची त्यावेळेस मी घरी बेडवर राहायची. मला थोडं काही वाटलं, बीपी वगैरे लो व्हायची, मी सरांना कॉल करायची. सर लगेच घरी यायचे सलाईन वगैरे घेऊन. कारण सरांना माहित होता सर मला घरीच लावायचे, म्हणजे हॉस्पिटलला न घेऊन जाताना घरी सलाईन वगैरे लावत होते. आणि ज्यावेळेस मला त्रास भयंकर झाला सर, माझे छोटे छोटे मुलं होते त्यावेळेस सुट्टी घेऊन माझ्यासाठी सर घरी राहायचे. आणि मी खूप म्हणजे असं बेकार कंडिशन मधून बाहेर आता निघालेली आहे सर. आणि आता मला मागे वळून नाही बघायचंय, मला समोर बघायचंय. मी जर ही फॅमिली जॉईन केली नसती तर आज तुमच्या समोर वर्कआउट पण करू शकली नसती. मी पूर्ण बेडवरच राहिली, कारण ती कॅपॅसिटी नव्हती सर तेवढी माझी सहन करण्याची. तर आता हा जो पीसीओडीचा चॅलेंज तुमचा बरा झाला किंवा तुमचं वजन नियंत्रणात आलं, मला एक सांगा स्नेहा मॅडम की ज्या वेळेस हे सगळे चॅलेंजेस चालू होते किंवा मायग्रेन तुम्हाला जास्त प्रमाणात चालू होता, तर ह्या चॅलेंजेस मधून तुम्ही टॅकल करा, म्हणजे ह्या चॅलेंजेस मधून बाहेर येण्यासाठी तुम्ही मेडिसिनल किंवा याचा प्रयत्न केला होता. पण एक्सरसाइज काय करत होतात? म्हणजे जिरा पाणी लिंबू पाणी पित होतात ते तुम्ही मेन्शन केलं, पण मायग्रेन कमी होण्यासाठी किंवा पीसीओडी कमी होण्यासाठी तुम्हाला डॉक्टरने काय एक्सरसाइज करायला सांगितलं होतं? म्हणजे कुठल्या प्रकारचा एक्सरसाइज करायला सांगितलं? डॉक्टरनी मला एक्सरसाइज पण करायला सांगितलेलं नव्हतं सर. फक्त ते एवढे बोलले होते की फक्त तुम्ही तुमचं वजन कमी करा. पण असं नंतर त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं की तुम्ही असं वजन कमी करा किंवा काही. म्हणून मी तर मग त्याच्यानंतर आम्ही जवळपास म्हणजे 1.5 किलोमीटर पायी जाणे, पायी येणे, मी थोडीफार रनिंग पण केली, खूप सायकलिंग पण केली मी आमच्या म्हणजे असं पटांगणात तिथे. पण मला याच्यातून काहीही म्हणजे असं बदल झालेला नव्हता सर माझ्यामध्ये. सर्व पर्याय करून सोडली होती. आणि आता मग एकमेव शेवटचा पर्याय म्हणून मी थँक्यू म्हणणार की मला या जर्नीची, या फॅमिलीची ओळख करून दिली. असे ग्रेट कोच माझे सारंग चकोले सर, त्यांनी जर मला या फॅमिलीची ओळख करून दिलेली नसती तर आज माझ्यामध्ये छान असा बदल पण झालेला नसता आणि मी तुमच्यासमोर अशी म्हणजे बोलू पण नसते शकली. कारण सारखी आजारी राहायची मी, कंटिन्युअली मध्ये आजारी राहत होते. येस, सारंग सरांनी जेव्हा तुम्हाला या आरोग्य फॅमिलीशी, गोल्डन फिटनेस फॅमिलीशी ओळख करून दिली आणि तुम्ही त्या पद्धतीने वर्कआउट करायला सुरुवात केली. आता तुम्ही मेन्शन केलं की मी 1.5 किलोमीटर पायी जायचे, पायी यायचे. ओके, म्हणजे तुम्हाला थोडीफार चालण्याची वगैरे सवय होती. मग तुम्ही पहिल्या दिवशी 2.5 वर्षापूर्वी जेव्हा हा वर्कआउट जॉईन केला त्या दिवशी किती वेळ व्यायाम केला? म्हणजे आजच्या सारखा एनर्जेटिक व्यायाम पहिल्या दिवशी पण करत होता तुम्ही? नाही सर, पहिल्या दिवशी मी ज्यावेळेस जॉईन केली आणि मेन म्हणजे एक मला सांगायचं आहे अजून की मी कधीही 8, 8:30, 9 वाजेपर्यंत म्हणजे उठायची नाही. मी त्याच्यासाठी खूप म्हणजे अशी झोपून राहायची, कारण माझी तब्येतच साथ नव्हती ते, तर मी उठायची नाही. पण ज्यावेळेस मला सारंग सरांनी, बेहरे सरांचा नंबर दिला, सरांनी मला विचारलं होतं की ते 5 वाजे उठावं लागतं. सर म्हटलं मी नाही उठू शकत, मी नाही करू शकत. त्यांनी म्हटलं की आम्ही उठवतो. मी म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही उठवाल तर मी उठते. पण पहिल्या दिवशी सरांचा कॉल आला, हो म्हटलं, परत झोपले. त्याच्यानंतर मी जेव्हा जॉईन केली तर व्हिडिओ ऑन केली कंपल्सरी. पहिल्याच दिवशीपासून माझा व्हिडिओ ऑन होता, पण मी फक्त 5 मिनिट करू शकली. आज जशी 1 तास केली त्यावेळेस मी फक्त 5 मिनिट करू शकली, कारण की मला दम खूप लागायचा, मी खूप बसायची कारण थकायची. मी फक्त 5 मिनिट करू शकली होती. त्याच्यानंतर मग मी सरांना विचारली की सर म्हटलं हे काय आहे नेमकं. म्हणजे ज्या दिवशी मी जॉईन केली त्या दिवशी एका लेडीजच होतं, त्या पण हेल्थ डिपार्टमेंट मधून होत्या लेडीज, आणि त्या नाईट करून आल्या होत्या. नाईट करून येऊन त्यांनी घरी एक्सरसाइज गाईड केली होती सर्व.
फॅमिली मेंबरला. तर त्यांनी सुद्धा हा असा ग्लास दाखवला होता माझ्यासारखा. तर मी म्हटलं की सर हे काय आहे नेमकं. तर मग सरांनी म्हटलं होतं की म्हणे ह्या ग्लासामुळे सर्वांमध्ये बदल होतो आणि याच्यामुळेच फॅट लॉस होतो. तर मी पण मग माझ्या कोचला सांगितले की मला हे पाहिजे आहे. माझ्या कोचने बोलावून दिलेलं आहे आणि त्यानंतर मी 3-4 दिवसाच्या नंतर पासून कंटिन्युअली मध्ये घेतले. तर माझ्यामध्ये हा बदल झाला सर फक्त एका ग्लास. येस येस, क्या बात आहे. तर हा एक ग्लासामुळे तुमच्यामध्ये बदल झाला. सकस संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो. तर मॅडम तुम्ही हेल्थ डिपार्टमेंट मध्ये तुमच्या हसबंड